नमस्कार, मी कांचन अधिकारी. अमेय ग्रुप ऑफ कंपनीज प्रस्तुत आणि संस्कार ग्रुप प्रायोजित जनरेशन नेक्स्ट मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. जनरेशन नेक्स्ट अर्थात संवाद दोन पिढ्यांमधला. आज हा संवाद साधण्यासाठी आपल्या इथे आलेले आहेत म्हाडाचे माजी अध्यक्ष तसेच मुंबई जिल्हा बँकेचे संचालक आणि क्रिस्टल ग्रुप ऑफ कंपनीजचे चीफ मेंटॉर श्रीयुत प्रसाद लाड आणि त्यांची बिझनेस एंटरप्रेन्योर मुलगी सायली लाड. प्रसादजी, सायली, तुम्हा दोघांचं मी स्वागत करते. आपण मगाशी बोलत होतो तेव्हा तुम्ही मला असं सांगितलं की आपले जे वडील आहेत ते माझगाव डॉकमध्ये कामगार म्हणून होते आणि आई नेव्हीमध्ये क्लार्क म्हणून कामाला होत्या. तर ह्या बॅकग्राऊंडमधनं आल्यानंतर तुम्हाला समाजकारणाचं हे जे बाळकडू आहे ते कुठून मिळालं? परळसारख्या चाळीमध्ये राहत आम्ही होतो. कामगाराचा मुलगा असल्यामुळे 10 बाय 10च्या खोलीत आमचं बालपण गेलं. एका खोलीमध्ये 14-15 लोक जिन्यावर बसून अभ्यास करायचा. आणि ज्या वेळेला 10वी पास झालो त्या टायमाला त्यावेळेला 1986 साली 64% मार्क मिळाल्यानंतर त्यावेळी तर 74-75% लोक मेरिटमध्ये यायचे. अशा परिस्थितीत देखील ॲडमिशन मिळत असताना फार प्रचंड खास्ता खाव्या लागल्या. लोकांच्या दरवाजात जा, लीडर लोकांच्याकडे जा. अशा परिस्थितीमध्ये त्यावेळेला विचार केला होता की अशी परिस्थिती माझ्या मुलांवर कधी आली नाही पाहिजे. मगाशी आपण बोलताना तुमच्या टुरिस्ट बिझनेस विषयी आपण बोललेलो होतो. तुम्ही चक्क मध्यरात्री 3 वाजता गाडी घेऊन जायचात. वडील कामगार होते हे तुम्हाला माहितीच आहे. आई नोकरी करत होती. अशा परिस्थितीमध्ये उत्पन्नाचं साधन असलं पाहिजे शिक्षणाबरोबर. आणि त्या टायमाला माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे नेते शरद पवार साहेबांनी सुशिक्षित बेरोजगारांसाठी एक स्कीम आणली होती ज्या माध्यमातून टुरिस्टची परमिट दिली जायची. अच्छा. आणि तो जो मोनोपोलाइज बिझनेस होता तो तोडण्याचा प्रयत्न होता आणि तरुणांना पुढे नेण्याचा एक नवीन मार्ग त्याच्यातून काढला गेला होता. आणि त्या माध्यमातून मी ते परमिट घेतलं. कॅनरा बँकेतून मी सुशिक्षित बेरोजगारच्या नावाखाली लोन घेतलं. त्या टायमाला सबसिडी देखील गव्हर्नमेंटची मिळाली. आणि जे वरचे 30-40 हजार रुपये जे भरायचे होते ते भरायसाठी मी माझ्या आईचं मंगळसूत्र अभ्युदय बँकेत घाण ठेवलं. आईचा प्रॉव्हिडंट फंड, वडिलांचा प्रॉव्हिडंट फंड, सोसायटीचे पैसे या माध्यमातून ती एक टुरिस्टची गाडी घेतली. आणि ती गाडी घेतल्यानंतर मला टाइम्स ऑफ इंडियाचं पहिलं कॉन्ट्रॅक्ट मिळालं. जे कॉन्ट्रॅक्ट सकाळी 4 वाजता चालू व्हायचं. आणि ते चालू होण्यासाठी मला लोकांच्या घरी गेला पाहिजे. मॅगझिन्सचं सप्लाय असायचं. अर्ली मॉर्निंग म्हणजे पेपर स्टॉल्सवरती मॅगझिन्स जायचे. त्यावेळेला फिल्मफेअर होतं, इलस्ट्रेटेड वीकली होतं, टाइम्सची खूप ग्रुप्सची मॅगझिन्स होती. आणि त्यांचा एक अधिकारी त्या गाडीतून त्या लोड करून त्या स्टॉल्सवरती आम्ही फार विटीपासून चालू करायचो. ते बोरवली स्टेशनला तो संपायचा. 6:30 वाजता ड्युटी संपायची. मी अक्षरशः टाइम्स ऑफ इंडियामध्ये सकाळी ॲडिशनल पैसे मिळावे म्हणून त्या मॅगझिन्सची लोडिंग अनलोडिंग मी करायचो. कारण एका लोडरला 70 रुपये दिवसाला मिळायचे. तर मी ड्रायव्हरही बनायचो आणि लोडरही बनायचो. पण आनंद आहे त्या गोष्टीचा. आणि या गोष्टीतून आपण काहीतरी शिकायला पाहिजे. म्हणजे तुमच्या माध्यमातून मी तरुणांना ते सांगू इच्छेन की ती परमिटची स्कीम, त्या गाडी घेण्याची पद्धत, ह्या सर्व शिकल्यानंतर तरुण लोकांना एकत्र करून अशा प्रकारे तुम्ही गाड्या घ्या. त्या गाड्या आपण एकत्र कन्सोलिडेटेड करून एक ग्रुप बनवून चालवू. अशा परिस्थितीत 4 वर्षात 35 युवकांना एकत्र घेऊन मी 36 गाड्या 4 वर्षात त्या मी केल्या. आणि त्यांचा लीडर म्हणून मी काम करायचो. त्या 36 गाड्या चालवायचो ज्या माध्यमातून 35 युवकांना काम मिळालं, रोजगार मिळाला. समाजकारणाचं बीज हे कुठेतरी हे तिकडनंच सुरू झालं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये चांगलं काम करत जर आपण गेलो तर नक्कीच आपल्याला यश हे आपल्या पायाशी असतं. ते तुम्हाला कसं घ्यायचं हे तुम्हाला शिकता आलं पाहिजे, एवढंच मला तुम्हाला सांगायचं. बरं, आता आपण बोलूया तुमच्या क्रिस्टल ग्रुप ऑफ कंपनीजकडे. ह्याच्यामध्ये काय काय येतं? ह्याची स्थापना कधी केली? मी स्थापना 2001 साली केली. मी 1991 ते 1999 टुरिस्ट कारच्या बिझनेसमध्ये होतो. ज्या वेळेला मी टुरिस्टचा व्यवसाय करत होतो त्याच्यानंतर एक 98-97च्या कालावधीमध्ये हा टुरिस्टचा बिझनेस फार असा वेगळ्या पद्धतीच्या दिशेने जायला लागला. खूप लोकांच्या गाड्या यायला लागल्या. आणि मग कॉन्ट्रॅक्टिंग पद्धत होती ती फार कमी व्हायला लागली. त्याच्या व्हॅल्यूज सुटायला लागल्या. मग त्यावेळेला कुठेतरी आपण डायव्हर्सिफाय आज जर नाही झालो तर पुढच्या काळात भविष्यात आपली स्वप्न पूर्ण होणार नाहीत. ह्या विचारावरती मी आलो. आणि त्याच वेळेला माझं MBAचं शिक्षणही चालू होतं. आणि हे करत असताना
टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक आर्टिकल आलं होतं की भारतात येणारे इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि मुंबई सेंट्रिक येणारं इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्या इन्फ्रास्ट्रक्चरला लागणारी सुविधा किंवा सुखसोयी याची गरज किती लागणार आहे आणि ती गरज हा भारत पुरवू शकेल का, ही मुंबई पुरवू शकेल का. मग त्या माध्यमातून माझ्या डोक्यात आलं की हे एक रोजगाराचं साधन होऊ शकतं. जसं आपण पाणी म्हटलं की बिस्लरी मागतो, सकाळी ब्रश करायचं म्हटलं की कोलगेट मागतो, आपण म्हणत नाही की टूथपेस्ट दे, आपण म्हणतो की मला कोलगेट दे. तशा पद्धतीमध्ये एक प्रोडक्ट असा क्रिएट करायचा की जे इन्फ्रास्ट्रक्चरला गरज लागणार आणि त्या माध्यमातून फॅसिलिटी मॅनेजमेंट, इंटिग्रेटेड फॅसिलिटी मॅनेजमेंट हा कन्सेप्ट मी क्रिएट केला. पहिल्यांदा सुरुवात आम्ही मॅन मॅनेजमेंट सिक्युरिटीतून सुरू केली, म्हणजे सिक्युरिटी गार्ड. मग त्या गार्डला तुम्ही एक चांगलं नाव, चांगलं रूप, चांगला ब्रँड कसा करू शकता, तर मॅन मॅनेजमेंट प्रोटेक्शन. तर तशा पद्धतीत आम्ही ते सुरू केलं. मग त्यांना चांगली ग्रूमिंग, त्यांना चांगली ट्रेनिंग, त्यांची ड्रेसिंग, बायको जे स्टुडंट असल्यामुळे त्यांचा अटायर कसला असा पाहिजे, ते कशा पद्धतीत दिसले पाहिजेत, या सर्व गोष्टीला कॉन्सन्ट्रेट केलं. आणि त्यावेळेला देखील आमच्या डोक्यामध्ये तोच एक स्वप्न होतं की ही जी कंपनी आहे ही नुसती मॅन मॅनेजमेंट नसावी, तर ही इंटिग्रेटेड फॅसिलिटी कंपनी असावी, जशी CBRE, JLL सारख्या इंटरनॅशनल कंपन्या भारतात काम करत होत्या. आणि त्या कंपन्या काम करत असताना आमच्यासारख्या भारतीयांच्या कंपन्याला, मुंबईकरांच्या कंपन्यांना त्या सब कॉन्ट्रॅक्ट देत होते. अशा परिस्थितीमध्ये ह्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये आपण कसे उभे राहू. मग त्याच्यासाठी हाऊसकीपिंग झाली, मॅकॅनाइज हाऊसकीपिंग झाली, मॅन मॅनेजमेंट सिक्युरिटी झाली, HVAC सिस्टीम झाली, बिल्डिंग मॅनेजमेंट सिस्टीम झाली, इलेक्ट्रिकल झालं, प्लंबिंग झालं, एअर कंडिशनिंग झालं. ह्या सगळ्याचा कन्सोलिडेटेड प्लॅटर बनवून लोकांपर्यंत सर्व्हिसेससाठी कसं जाईल हे आम्ही इंटिग्रेटेडमधनं केलं. आणि 2001 पासून 2004 पर्यंत लोकांना तो समजवण्यासाठी वेळ गेला, कारण लोक त्या टायमाला इंटरनॅशनल कंपनीजवरती एखादा गोरा आला की त्याला काम द्यायचे आणि तोच गोरा 5,000 रुपयाला तो माणूस कंपनीकडनं कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा आणि आम्हाला खाली 7,000 द्यायचा. मग ते मी कन्व्हिन्स करायला सुरू केलं की तुम्ही जर ते 15 त्याला देता, त्याच्यापेक्षा आम्हाला 10 द्या. आम्ही आमच्या मुंबईतला, आमच्या महाराष्ट्रातला, आमच्या देशातला कामगार, त्याला आम्ही 10,000 रुपये देऊ आणि तो त्याच्यापेक्षा एफिशियंटली तुम्हाला काम करू शकेल, जो आमच्या पेरोलवर असेल. वाव, क्रेडिटेबल आहे रिअली. आता मी थोडीशी सायलीकडे वळू इच्छिते, कारण की सायली, तुझं शिक्षण झालेलं आहे UKमध्ये आणि तू मॅन पॉवर सिक्युरिटीज ही वडिलांच्या कंपनीशी अलाइड, अफिलिएटेड अशी कंपनी जी आहे ती पुढे चालवलेली आहे. पण आता वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा जनरेशन नेक्स्ट. जनरेशन नेक्स्ट प्रस्तुत करता अमेय ग्रुप ऑफ कंपनीज, प्रायोजक संस्कार ग्रुप, सहप्रायोजक गणराज असोसिएट, विवा कॉलेज विरार, मुंबई बीट्स आणि वामन हरिपेठी ज्वेलर्स. बांधकाम व्यवसायातलं एक अग्रगण्य नाव अमेय बिल्डर्स अँड प्रॉपर्टी डेव्हलपर्स. गृहसंकुल असो किंवा व्यापारी संकुल असो, अमेय म्हणजे उत्कृष्टतेची हमी. हेल्थ आणि स्पोर्ट्स साठी क्लब, ॲग्रो क्षेत्रातील समृद्ध नाव अमेय ग्रुप ऑफ कंपनीज. गणराज असोसिएट्स म्हणजे प्रेरणा यशस्वी होण्याची. रिअल इस्टेट, ॲडव्हर्टायझिंग, फिल्म प्रोडक्शन आणि इव्हेंट मॅनेजमेंट या चारही क्षेत्रातलं विश्वासार्ह नाव गणराज असोसिएट्स. विरार पासून अवघ्या 1.5 किलोमीटरवर वसलेलं यशवंत नगर, जॉगिंग पार्क, क्रिकेट ग्राउंड, स्केटिंग रिंग, अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त 1 रूम किचन, 1 BHK आणि 2 BHK फ्लॅट्स. तुमच्या मनातलं घर प्रत्यक्षात साकारणारं यशवंत नगर. सोनेरी क्षणांचे सोबती, वामन हरिपेठे ज्वेलर्स. जनरेशन नेक्स्ट प्रस्तुत करता अमेय ग्रुप ऑफ कंपनीज, प्रायोजक संस्कार ग्रुप. नमस्कार. ब्रेक नंतर अमेय ग्रुप ऑफ कंपनीज प्रस्तुत आणि संस्कार ग्रुप प्रायोजित जनरेशन नेक्स्टमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च स्वागत. सायली, आता आपण जाणून घेणार आहोत ते तुझ्या वोक्स आरा या कंपनीविषयी आणि मॅन पॉवर सिक्युरिटी ते सिक्युरिटी हा प्रवास तू कसा काय केलास? मी माझं IB एज्युकेशन केलं इथे 12वीपर्यंत आणि आफ्टर दॅट मी लंडनला गेली एज्युकेशनसाठी. मी नॉटिंगहॅम युनिव्हर्सिटीमध्ये माझं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं बिझनेस कन्सल्टिंगमध्ये. त्यानंतर मी मास्टर्सही केलं बिझनेस कन्सल्टिंगमध्ये. आणि ह्या सगळ्या टाईममध्ये 4 इयर्समध्ये असं रिअलाईज झालं की लंडनमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या आपण इंडियामध्ये आणाव्या.
मला जॉब करायची इच्छा होती, पण मग मला दुसऱ्या कंपनीसाठी कशाला करायची, आपल्या देशासाठी काहीतरी केलं पाहिजे, आपल्या देशात प्रोग्रेस आणला पाहिजे, म्हणून आय केम बॅक. इथे आल्यानंतर पप्पांचा बिझनेस होताच, जो मॅनपॉवर सिक्युरिटीमध्ये होता. मला पप्पांच्या बिझनेसमध्ये इंटरफिअर न करायची, मला त्याच्यातच डायव्हर्सिफिकेशन आणायचं होतं. तिथे शिकलेली, तिथे बघितलेल्या गोष्टी इथे आणायच्या होत्या. त्यावेळेस आम्ही विचार केला ई सिक्युरिटी सर्व्हिलन्समध्ये एंटर ई करायचं. सिक्युरिटी म्हणजे काय? ई सिक्युरिटी म्हणजे आज इंडियामध्ये लोकांना वाटतं फक्त कॅमेरा लावले तर झालं सर्व्हिलन्स, CCTV लावला आणि ही ई सिक्युरिटी आहे. ते खरोखर तसं नसतं. त्याच्यापेक्षा त्याला खूप मोठा स्कोप आहे, खूप मोठ्या वेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यात रिलेटेड. म्हणजे काय काय आहेत? कंट्रोल अँड कमांड सेंटर्स असतात, कॅमेराला वेगळे वेगळे सॉफ्टवेअर्स असतात, जे ह्या कमांड सेंटर्सला सतत नोटिफिकेशन देत असतात आणि वेगळ्या वेगळ्या गोष्टी. आता मोदीजींचं म्हणणं होतं की स्मार्ट सिटीज, त्यांना इंडियाला स्मार्ट सिटी, स्मार्ट कंट्री बनवायचं आहे. आणि तो माझा ॲम्बिशन आहे की मला त्याला स्मार्ट सिटीमध्ये मला पार्टिसिपेट करायचं आहे. आणि ह्या स्मार्ट सिटीज इंडियामध्ये डेव्हलप करायच्या आहेत, जे आपल्याला छोट्या छोट्या चोऱ्या असतात आणि रोडवर हे हिट अँड रन केसेस वगैरे, या सगळ्या नाहीच होणार अजिबात. जो चुकीचा आहे तो चुकीचाच कळणार त्याच्यात. आणि अशा सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण मॉनिटर करू शकतो पर्सनल लेवलला. अँड इट इज नॉट ॲब्सोल्युटली डिपेंडंट ऑन माणसांवर. टेक्नॉलॉजी आपल्याला तेवढीच मदत करते ह्याच्यात. आणि तुझे वोक्सारा या कंपनीविषयी? वोक्सारा, पप्पांच्या कंपनी थ्रू आम्ही वोक्सारा ही कंपनी तयार केली. वोक्सारा इज अ जर्मन अँड लॅटिन कॉम्बिनेशन. जर्मन वोक्स पीपल म्हणजे, आणि आरा म्हणजे प्रोटेक्शन इन लॅटिन, सो म्हणून ते पीपल्स प्रोटेक्शन म्हणून आम्ही वोक्सारा तयार केला. ओके. ह्याच्या अंडर पण म्हणजे ह्या आता सगळ्या गोष्टी सांगितल्या, हो, ह्या सगळ्या गोष्टी, ई गव्हर्नन्स, ई सिक्युरिटी, ई सर्व्हेलन्स, स्मार्ट सिटी प्रोजेक्ट्स, आम्ही हे सगळ्या गोष्टी त्याच्यात. आणि तुला आता नुकतंच HDFC बँकेच्या 600 ब्रांचेसचं कॉन्ट्रॅक्टही मिळालेलं आहे, त्याविषयी सांग. HDFC मध्ये RBI नॉर्म्स प्रमाणे ह्या सर्व्हेलन्स सिस्टम्स हा सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आहे. त्या पार्टसाठी आम्हाला HDFCने नॉमिनेट केलंय. 600 ब्रांचेस आहेत त्यांच्या पॅन इंडिया, त्या आम्हाला दिलेल्या आहेत त्यांनी. फ्रॉम ऑल द वे फ्रॉम जम्मू टू कन्याकुमारी आम्ही सगळे हँडल करतो आहे. आणि त्यात आम्ही कॅमेरा मॉनिटरिंग, कॅमेरा सर्व्हेलन्स, कॅमेरा मेंटेनन्स, ह्या सगळ्या गोष्टी एक गोष्ट इथे मला आता आठवते, ती म्हणजे ATM. बरोबर, ATMच्या ठिकाणी बऱ्याचशा अशा चोऱ्या होताना आपण पाहतो, आणि त्याच्यावरती कसा कंट्रोल करता येईल याच्याविषयी पुष्कळ गोष्टींचा एक उहापोह केला गेला. त्याच्याविषयी तुम्ही काय करताय? आम्ही ATMs मध्ये ही जवळजवळ 245 साइट्स इन आंध्र प्रदेश आणि केरलामध्ये हँडल करतोय. त्याच्यात स्पेशल प्रोडक्ट कस्टमाइज्ड सोल्युशन दिलेलं आहे, कस्टमाइज्ड सोल्युशन. त्यात सोल्युशनमध्ये अलार्म सिस्टम्स आहेत, कॅमेराज आहेत आणि पॅनिक अलार्म स्विचेस आहेत, 1-to-1 कम्युनिकेशन आहे. तर जर आमच्या कॅमेराला असं काही रिअलाइज होतं, सॉफ्टवेअर स्पेशली इनबिल्ड आहेत जिथे कॅमेरा रिअलाइज होतं की काही इन्सिडेंट्स होत आहेत विच इज नॉट ह्युमन फ्रेंडली, तर ते इमिडिएट अलार्म्स जनरेट होतात आमच्या कमांड सेंटरमध्ये, विच इज अ व्हेरी न्यू कन्सेप्ट इन इंडिया. बट द कमांड सेंटर्स आर नियर बाय? नो, कमांड सेंटर्स आर सेंट्रलाइज्ड. तर आमचं कमांड सेंटर मुंबईमध्ये आहे. ओके. विदिन नो टाइम रिअल टाइम मॉनिटरिंग असते. तर द मिनिट कॅमेराला रिअलाइज होतं नॉन ह्युमन फ्रेंडली गोष्टी होत आहेत, त्या कमांड सेंटरमध्ये डिटेक्ट होतात. आणि आमच्याकडे QRT सिस्टम्स आहेत, QRT टीम्स आहेत. विदिन 9 मिनिट सर्व्हिसेस अशी सिस्टम असते. प्लस तो ऑटोमेटेड अलार्म जनरेट होतो पोलीस स्टेशनलाही, तिकडच्या जवळच्या प्रिमाइसेसच्या. सो दो सिस्टम्स आम्ही इनबिल्ड केलेले आहेत. त्यात डिरेक्टली पोलीस इन्फॉर्मेशन येणार. HDFC असेल सपोजिंगली क्लायंट, तर त्यांच्याही टीमला पूर्ण मेसेज जातो, आमच्याही टीमला जातो, आणि आपण अशा सगळ्या होणाऱ्या गोष्टी अवॉइड करू शकतो. सायली, मी तुझ्या वडिलांचे एक्सप्रेशन्स बघते. ही इज फीलिंग लाईक अ प्राऊड फादर. I definitely wish to make him more proud. All the best to you. Thank you. जीवन में इतनी ऊंची ऊंची उड़ानें भरने के बाद भी एक चीज रह गई थी, वो था एविएशन इंडस्ट्री. त्याबद्दल आम्हाला सांगा. नाही, मी ऑलरेडी एव्हिएशनमध्ये आहे, पण एव्हिएशनमध्ये माझा वेगळा कन्सेप्ट होता. त्यावेळेलाही असं सेक्टर निवडलं गेलं जे फॅसिलिटीशी रिलेटेड आहे. आणि आम्ही ग्राउंड हँडलिंगमध्ये माझी कंपनी आहे क्रिस्टल एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड नावाची, ज्याच्यामध्ये जवळजवळ 4,500-5,000 हजार लोक काम करतात. आणि मुंबईसह भारतामध्ये 11 एअरपोर्टला जवळजवळ 13-14 एअरलाईन्ससाठी आम्ही काम करतो.
ज्या माध्यमातून तुम्हाला ट्रॉलीपासून ते पुशबॅकपर्यंत म्हणजे तुमचं बॅगेज मेकिंग, बॅगेज स्कॅनिंग, तिकीट काउंटर, क्रू ट्रान्सपोर्ट, मॅन ट्रान्सपोर्ट, ह्या सर्वच गोष्टी ज्या एव्हिएशन एअरपोर्टला तुम्ही गेल्यानंतर लागतात, ह्या सर्व गोष्टीच्या सर्व्हिसेस आम्ही देतो. एअरक्राफ्ट क्लिनिंग हा त्याच्यामधला स्पेशलाइज सब्जेक्ट आम्ही घेऊन आलो. म्हणजे जिथे जिथे सर्व्हिस इंडस्ट्री लागते त्या त्या ठिकाणी आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केला गेला. त्याच्या व्यतिरिक्त एका मराठी माणसाची स्वतःची चार्टरिंग कंपनी आहे, याचा देखील मला अभिमान आहे. आमच्या स्वतःचं एक छोटं विमान आणि एक हेलिकॉप्टर आम्ही चार्टरिंगमध्ये देतो. आणि तोही एक अभिमान असल्यासारखं मला वाटतं. एवढं कसं म्हणजे काय कुठली ताकद आहे याच्या मागे? नाही, मेहनत आहे. कारण ते प्रत्येक यशस्वी माणसाचं तेज दिसतं, पण त्याला ते तेज यश घेत असताना त्याला किती अंधारातून जावं लागतं हे लोकांना माहीत नसतं. आणि आम्ही आजही कंपनीचा पगार घेतो. आम्ही कंपनीमध्ये आजही एम्प्लॉई म्हणून काम करतो. आम्ही आजही स्वतःला आम्ही मालक समजत नाही आणि आम्ही मालक नाही आहोत. आम्ही इट्स लाईक रिलायन्स इज म्हणजे अंबानी साहेब हे माझे त्याच्यासाठी आयडॉल असतील की कुठलीही कंपनी ही जोपर्यंत त्या लोकांचा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होत नाही तोपर्यंत ती यशापर्यंत आणि प्रॉफिटपर्यंत जात नाही. त्याच्यामुळे आजही आम्हाला स्वतःला त्या कंपनीचे एक कामगार समजून काम करतो आणि त्याच्यासाठी आम्ही डेडिकेशन करतो. आणि माझी मुलं आज लंडनमध्ये शिकली असली तरी भारतीय संस्कार, हिंदू संस्कार हे सर्व आजही त्यांच्याकडे आहेत. तेवढंच आदरातिथ्य आहे. आणि त्यांनाही सांगितलं गेलं आहे की कंपनीमध्ये काम करणारा माणूस हा आपला फॅमिली मेंबर आहे. जसं सायलीनी सांगितलं की इट इज अ बॉन्डिंग विथ अ फॅमिली, आणि आम्ही एक फॅमिली म्हणून काम करतो. त्याच्यामुळे आजही आम्ही त्याच पद्धतीत कंपनी चालवतो. आणि माझं विजन आहे 2020 पर्यंत 2020 1 लाख माणसांची कंपनी. वाव. आणि तोपर्यंत हिची टेक्नॉलॉजी जाईल, पण टेक्नॉलॉजी आल्यामुळे माणूस रस्त्यावर येणार नाही याची काळजी नक्की घेणार. त्याच्यामुळे आजच मी तिच्यासमोरच सांगते की तिची टेक्नॉलॉजी कितीही मोठी होऊ दे, पण माझा माणूस हा काम नक्की करेल. कारण आज भारताची लोकसंख्या लक्षात घेता त्यांना नोकरी हा एक प्रथम विषय आहे. कारण आज 25,000 लोक जेव्हा काम करतात त्या टायमाला जवळजवळ 1 लाख लोकांचं त्याच्यामध्ये पोट भरतं. एक्झॅक्टली. आणि 1 लाख लोक जेव्हा काम करतील तेव्हा 5 लाख लोकांचं पोट त्याच्यावरती भरलं जाईल. आणि तोच एक आशीर्वाद आम्हाला आहे असं मला वाटतं. मला तुम्हाला एक असं विचारायचं आहे की तुमचा बिझनेस प्लस तुमचं राजकारण प्लस तुमचं समाजकारण प्लस यू आर द ट्रस्टी ऑन मेनी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स, कसं जमवता? 24 तासच आहेत एका दिवसामध्ये? मी जवळजवळ 17-18 तास काम करतो. एज्युकेशन इन्स्टिट्यूट हा एक पॅशन आहे, कारण समाजाला काहीतरी आपण देणं लागतो आपण हे सर्व केल्यानंतर. माझी एक संस्था आहे हुतात्मा बाबू गेनू शिक्षण संस्था, जी ग्रामीण भागात आदिवासी पाड्यांमध्ये काम करतं. जी नीताच्या वडिलांची संस्था होती. अनफॉर्च्युनेटली ती ओघानी, कारण तिचे दोन्ही भाऊ एक्सपायर झाल्यानंतर ती तिच्याकडे आली. तर आमच्या ऑर्गनायझेशनमधून काही पैसा दर वर्षाला आम्ही त्या इन्स्टिट्यूटला पाठवतो आणि जवळजवळ 3,000 विद्यार्थी, आदिवासी पाड्यातले विद्यार्थी त्या संस्थांमध्ये शिकतात. दुसरी माझी संस्था आहे पुण्यामध्ये, ज्या माध्यमातून इट इज अ ICSE स्कूल, पण तिथे देखील बाकीच्या जशा शाळांना 1,00,000, 1.5 लाख, 2 लाख फी असते तसं न करता कमीत कमी IT सेक्टरमध्ये काम करणारा, पुण्यामध्ये राहणारा सर्वसामान्य माणसाचा मुलगा, पण त्याला इंटरनॅशनल करिक्युलम पाहिजे, पण एक भारतीय संस्कृती पाहिजे, अशा पद्धतीची आम्ही ती BTIS नावाची शाळा बनवली. आणि त्या शाळेला हार्डली 40-50 हजार रुपयाच्या फी पर इयरवरती आम्ही ते एज्युकेशन देण्याचा प्रयत्न करतो. सिद्धिविनायकमध्ये मी पूर्वी होतो त्या टायमाला जे चांगलं काम केलं त्याच्यामुळे जी प्रसिद्धी मिळाली, पार म्हणजे बिग बीपर्यंत आमचं नाव गेलं. आणि ते जेव्हा यायचे तेव्हा देखील म्हणजे मला फोन केला जायचा आणि खूप खूप मोठ्या गोष्टी, मग अंबानी फॅमिली असेल, पॉलिटिकल लोक असतील, हा सगळ्या गोष्टीचा त्या माध्यमातून मार्ग मिळाला. आणि खूप आनंद वाटतो या गोष्टी करत असताना, की मी नेहमी प्रत्येकाला सांगतो की एक राजकारणी व्यक्तीबद्दल लोकांचा बघायचा दृष्टिकोन फार वेगळा असतो, की तो राजकारणात असला म्हणजे तो काहीतरी वाईट आहे किंवा तो विलनच आहे. तर अशी भूमिका न ठेवता राजकारणातून तुम्ही समाजकारण करू शकता आणि त्या माध्यमातून तुम्ही स्वतःला मोठे करू शकता. त्याच्यासाठी काहीतरी चुकीचं करायला पाहिजे असं काय. यू आर व्हेरी ॲम्बिशियस. तुम्ही मगाशी मला सांगताना सांगितलं व्हेरी मच ॲम्बिशियस. आणि नाव, पैसा आणि पॉवर, हे तिन्ही तुम्हाला हवं होतं. आणि तुमचं स्लोगन होतं, जो मैं सोचता हूँ वो मैं करता हूँ, जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ, और जो मैं नहीं बोलता वो भी मैं करता हूँ. वो भी मैं डेफिनेटली करता हूँ. यांना डेफिनेटली काय करायचंय हे आपण जाणून घेऊया एका छोट्याशा ब्रेक नंतर.
जनरेशन नेक्स्ट प्रस्तुत करता अमेय ग्रुप ऑफ कंपनीज, प्रायोजक संस्कार ग्रुप, सहप्रायोजक गणराज असोसिएट, विवा कॉलेज विरार, मुंबई बीट्स आणि वामन हरिपेठी ज्वेलर्स. बांधकाम व्यवसायातलं एक अग्रगण्य नाव अमेय बिल्डर्स अँड प्रॉपर्टी डेव्हलपर्स. गृहसंकुल असो किंवा व्यापारी संकुल असो, अमेय म्हणजे उत्कृष्टतेची हमी. हेल्थ आणि स्पोर्ट्स साठी क्लब. अॅग्रो क्षेत्रातील समृद्ध नाव अमेय ग्रुप ऑफ कंपनीज. गणराज असोसिएट्स म्हणजे प्रेरणा यशस्वी होण्याची. रिअल इस्टेट, ॲडव्हर्टायझिंग, फिल्म प्रोडक्शन आणि इव्हेंट मॅनेजमेंट या चारही क्षेत्रातलं विश्वासार्ह नाव गणराज असोसिएट्स. विरार पासून अवघ्या 1.5 किलोमीटरवर वसलेलं यशवंत नगर. जॉगिंग पार्क, क्रिकेट ग्राउंड, स्केटिंग रिंग, अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त 1 रूम किचन, 1 BHK आणि 2 BHK फ्लॅट्स. तुमच्या मनातलं घर प्रत्यक्षात साकारणारं यशवंत नगर. सोनेरी क्षणांचे सोबती. वामन हरिपेठे ज्वेलर्स. जनरेशन नेक्स्ट प्रस्तुत करता अमेय ग्रुप ऑफ कंपनीज, प्रायोजक संस्कार ग्रुप. अमेय ग्रुप ऑफ कंपनीज प्रस्तुत आणि संस्कार ग्रुप प्रायोजित जनरेशन नेक्स्ट मध्ये आपणा सर्वांचं पुनश्च स्वागत. जो मैं बोलता हूँ वो मैं करता ही हूँ और जो मैं नहीं बोलता वो तो मैं डेफिनेटली करता हूँ. दॅट्स कॉल्ड प्रसाद लाड. तुमच्याकडे बघितल्यानंतर मला एक सतत असं जाणवतं की वर्क इज वर्कशिप. हां, तर ते वर्कशिप जी असते ती तुम्ही मगाशी मी हिचं जेव्हा नाव लिहित होते सायली असं मी लिहिलं तेव्हा तुम्ही मला साईली असं करायला सांगितलं होतं. साईबाबांचे भक्त आहात का? मी देवाचा भक्त, सर्वच देवाला मी खूप मानतो. असं नाही. माझं म्हणणं असं आहे की